पिंपरी चिंचवडमध्ये कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ झाला। महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर हे थेट आरोच्या गाडीसमोर बसले आणि यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि बोगस मतदान होतंय असा आरोप यावेळी करण्यात आला। निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा वापर केला जातोय असा आरोपही झाला। आढावा घेतलाय नाझीमुल्ला यांनी। पिंपरी चिंचवडमधल्या या कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावरती बराच गोंधळ उडालेला आहे। आपण इथं बघू शकतो पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी काही व्यक्ती आहेत, त्यांच्याशी हा वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। ही नेमकी काय शाब्दिक चकमक आहे, कशामुळे हे वाद होत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, जे आता आपल्या सोबत आहेत। काय झाले नेमकं? साहेब, इथं बोगस मतदान चालू आहे, लोकांची लिस्ट नाहीये, इथं लोकांना फसवतात हे सगळे अधिकारी पण सामील आहेत। त्यांना पोलीस अधिकारी इथं जबरदस्ती उचलवती करतात। 16 वर्षाच्या पोराला उचललं। काय तुझं वय किती? माझं 18 बी नाही वर होय। कुणी तुला आणलं इकडं? हे सगळ्या साहेबांनी आणलेले। तू मतदान करायला आला का? मतदान नाही, मी माझ्या मामासाठी आलेले। बर, मामाची गच्चंडी धरल्या त्याला मामाला आता ह्यांनी हे केलं म्हणून मी ह्यांच्यामध्ये आलो, मला उचलून बाजूला टाकलाय। यारो मॅडम आणि जवळकर यांच्यात मीटिंग चालू आहे, शांतता ठेवायची। त्यांनाच उचललं। कशासाठी ताब्यात घेतलेलं आहे आपण? हाच बसला थोडी मस्ती करायला ना तिथे। 2 मिनिटं सरकारी कामामध्ये अडथळा करू नका। 2 मिनिटं। कॅमेरामॅन शैलेश जाधव सर, नाझीमुल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।